सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस। कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर। क्या आपके चेहरे पर आ गई है असमय झुर्रियां, त्वचा पर काले दाग या फिर ऑर्थोराइड्स प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना और असमय बालों का सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी और इन सभी प्रॉब्लम से आप हो गए हैं बेहद परेशान? आज ही आइए नागपुर के सबसे अच्छे हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा इन सभी समस्याओं का निवारण। हमारा पता काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। संपर्क करें 7553837070। राज्याच्या राजकीय वर्तुळातून या घडीची एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे। काँग्रेसचे नगरसेवक कुठे गायब झाले याच्याशी महायुतीचा काहीही संबंध नाही असा थेट टोला बावनकुळे यांनी लगावला आहे। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे काही नगरसेवक नॉट रिचेबल असल्याचा चर्चा आहेत। यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की काँग्रेसचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष कुठे गेले याचा विचार त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी करावा। महायुती पूर्ण ताकदीने लढत असून विधान परिषदेच्या सर्व 17 जागांवर महायुतीचाच विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। दरम्यान ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी बावनकुळे यांनी एक नवा पॅटर्न समोर आणला आहे। त्यांनी थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे। नागपूरचा दाखला देत बावनकुळे म्हणाले की नागपुरात 800 पैकी 600 मते एकट्या भाजपकडे आहेत। जिथे संख्याबळ नाही तिथे विनाकारण निवडणूक लढवून इंधन आणि पैसा वाया घालवू नका। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आव्हानाचा हवाला देत त्यांनी प्रचारात होणारा पेट्रोल डिझेलचा अपव्यय टाळण्यासाठी विरोधकांना समजूतदारपणा दाखवण्याची विनंती केली आहे। महायुती 17 सीट जिंकेल। नागपूरमध्ये तर मी काँग्रेसला आव्हान केलं आहे आणि सर्वच पक्षाला आव्हान केलं आहे की नागपूरमध्ये जवळपास 600 मतं भारतीय जनता पार्टी महायुतीकडे आहे 800 पैकी। त्यामुळे एक साईड निवडणूक आहे। त्यामुळं जे काही प्रधानमंत्री मोदयांनी आव्हान केलं डिझेल गाड्या वगैरे यावर शेवटी आपल्याला माहिती आहे की संख्याबळावरच या निवडणुका होत असतात। तर त्या ठिकाणी जर संख्याबळ जुळत नसेल तर निवडणुका न होता त्या अनौपचारिक व्हाव्या अशी विनंती मी महाराष्ट्राच्या सर्वच पक्षाला केली आहे। हर्षवर्धन सपकाळजींना विनंती करणार आहे, सर्वांनाच विनंती करणार आहे। शरद पवार जी आहेत, उद्धवजी आहेत, या निवडणुकामध्ये खूप डिझेल पेट्रोल वगैरे जे काही लागणार आहे ते वाचवण्याच्या दृष्टीने आणि प्रधानमंत्री मोदयांचं आव्हान जे आहे की निवडणुकीमध्ये फार खर्च होणे किंवा खूप ही निवडणूक शेवटी मोठी आहे म्हणजे खूप फिरावं लागणार आहे, प्रवास प्रचार करावा लागणार। ठीक आहे, काय आम्ही गाड्या कमी ठेवू वगैरे, पण तरी जावं तर लागणार। माझी विनंती आहे की सर्वांनी निवडणूक अनौपचारिक करावी। वडेट्टीवार यांच्या मतदारसंघातील शिंदेवाईचा नगराध्यक्षच गायब आहे काँग्रेसचा। मी आधीच सांगितलं की काँग्रेसचे नगराध्यक्ष नगरसेवक कुठे गेले हे तिथल्या नेत्यांनी बघायचं आहे। काँग्रेसचे नेते याकरता सक्षम आहे, त्यांच्या पक्षात मी बोलणे काही योग्य नाही। नावं चर्चेत आहे काही